नमस्कार मंडळी. सर्वात आधी सर्वांना सुप्रभात. गुड मॉर्निंग. लग्नाच्या बसल्यानंतरचा हा नेक्स्ट ब्लॉग. घरातलंच लग्न होतं म्हणून मी खूप जास्त एक्सायटेड होते. सर्वात आधी मी मानाची करवली असल्याने बांगड्या भरून घेतल्या. घरात कोणीच बांगड्या भरलेल्या नव्हत्या. सर्वात आधी मीच भरल्या. बांगड्यांवरती सूट होईल असे ड्रेसेस चेंज करत होते. हे सर्व करत असताना मम्मीने मला सांगितलं की आपल्याला नवीन घरी जाऊन साफसफाई करायची आहे, कारण आम्हाला लगेच तिकडे शिफ्ट व्हायचं होतं. हे नवीन घर आहे आमचं, तुम्ही बघू शकता. तुम्हालाही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या मामी वगैरे आम्ही सर्व घरातले सर्वजण घराची साफसफाई करत होतो. साफसफाई करून झाल्यानंतरनं थोडंसं सामान आम्ही इथे शिफ्ट केलं, कारण की सर्व जे पाहुणे येणार होते ते सर्व इथेच राहणार होते. त्यामुळे आम्ही सर्वात आधी सगळं साफ करून जुन्या घरी जायचं ठरवलं, कारण की तिकडे हळदीचा प्रोग्राम होता. हळदीच्या प्रोग्रामसाठी पण सगळे रेडी झाले होते आणि मंडपामध्ये गर्दी जमली होती. तुम्ही बघू शकता आता मंडपसुद्धा. हा नवीन घराचा मंडप आहे, कारण की इथे फक्त थोडाच मंडप घातलेला. जुन्या घरी सर्व ओळखीचे आहेत त्यामुळे तिथे मोठा मंडप घातलेला. हा आमचा मंडप. इथे सगळी लग्नाची लगबग चालू होती. सर्व बांगड्या भरण्याच्या नादात होते. बांगड्या वगैरे भरून झाल्या. ही माझी फ्रेंड आहे, सगळ्यात बेस्ट फ्रेंड, खास मैत्रीण आहे माझी. माझ्या भावाच्या लग्नामध्ये ती राहण्यासाठी इथे आली होती. हे माझे पिल्लू, माझी बहिणीची मुलगी, तुम्हाला तर माहितीच आहे. ती तर खूप खुश होती, कारण की गाणे लागले होते, डान्स करायला भेटणार. ती खूप खुश होती. ही माझी मम्मी वरमाई. ती खूप नटून छान सुंदर तयार झाली होती. तिला म्हटलं हातभर बांगड्या घाल. तिचा मान होता, ऑब्व्हियसली ती वरमाई होती. त्यानंतर तिच्या बांगड्या वगैरे भरून झाल्या. सगळेजण येऊन बांगड्या भरल्या. माझ्या भावाची हळद म्हणजे तेल चढवायचं होतं. ते झाल्यानंतर फोटो सेशन चालू झालं. फोटोज वगैरे झाल्यावर मेन डान्स. कधी लावणार याची मी वाट पाहत होते, पण सर्वात आधी त्याला हळद लावल्याशिवाय आपण डान्सही करू शकत नाही. माझ्या भावाला हळद लावली. प्रोग्राम स्टार्ट झाला होता. रोमॅन्टिक सॉन्ग लागलेलं म्हणून मी पिलूसोबत आधी डान्स करून घेतला. हळद लागल्यानंतर ना आम्ही डान्सला सुरुवात केली. हा नवरदेव बघा कसा डान्स करतोय. लग्न आहे त्याचं, तो डान्स तर करणारच, क्योंकि अभी शादी आहे मेरी. आमची हळद सेपरेट होती, कारण नवरी मुंबईची होती आणि आम्ही पुण्याचे. तुम्ही बघा आता माझा डान्स. मी तर खूप जास्त एक्सायटेड होते, कारण डान्स म्हटलं की मला थांबवतच नाही. त्या माझ्या सगळ्या फ्रेंड्स आहेत. यासुद्धा माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. फक्त या जवळच राहतात, त्यामुळे या हळदीच्या दिवशीच आल्या होत्या. थोडंसं म्हटलं आपण पण हवा करून घ्यावी भावाच्या लग्नात, त्यामुळे मी फायर ऑन केला आणि फायर पण उडवला. मला खूप भारी वाटलं होतं, कारण मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं काहीतरी हातामध्ये घेतलं होतं. सगळे खूप छान डान्स करत होते. सर्वजण हॅप्पी होते. हळद म्हटलं की सर्वांना आनंद हा होतो. तर सर्वांची फेवरेट आहे. मग काय, ताई आणि दाजींनी पण हवा केली. मस्त ताईला उचलून घेतला आणि फायर. नंतर माझा डान्स बघा. मला तर डान्स खूप आवडतो, तुम्हाला माहिती आहे. मी तर खूप गुंग झाले होते डान्स करण्यामध्ये. माझे व्हिडिओ कधी आणि कोणी काढले समजलेच नाही. मी सर्वांमध्ये जाऊन इन्वॉल्व्ह होत होते. असं नको कोणाला वाटायला की येत नाही आहे आमच्याजवळ. सर्वांचा मान राखून आपण डान्स करायचा, एवढंच माझ्या लक्षात होतं. हे बघा माझे मामा थोडासा कॉमेडी डान्स करतात, पण तोच डान्स सर्वांना आवडतो. सगळे खूप खुश होते, डान्स करत होते. माझे पप्पासुद्धा खूप खुश होते, ते सुद्धा डान्स करत होते. हे ऑरेंज कुर्तावाले माझे पप्पा आहेत. सर्वांना हळदीनंतर भूक लागलेली. सर्वजण जेवण करण्यासाठी गेले. नंतर आशीर्वाद देण्यासाठी शर्यतीतले सगळ्यात जास्त धावणारे, प्रथम येणारे बैल आणि घोडा आपण बोलवले होते. त्यांच्या आशीर्वादाने हळद खूप छान पार पडली. आणि गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता लग्नाचा ब्लॉग असेल नेक्स्ट. सो गुड नाईट.